नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक गेल्या 5 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते। अखेर काल राज्य सरकारनं त्यांच्या 5ही मागण्या मान्य करत ऐतिहासिक निर्णय घेतला। त्यानंतर मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडलं। या निर्णयानंतर राज्यभर मराठा समाजात आनंदाची लाट उसळली। ठिकठिकाणी जल्लोष सुरू झाला। नाशिकमध्ये भाजपकडून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला। एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। यावेळी भाजपचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील केदार आणि नेते महेश हिरे यांनी प्रतिक्रिया दिली। चांगल्या गोष्टी व्हायला वेळ लागतो बरं का, आणि त्या गोष्टी काही चांगल्या करायला त्याला वेळ लागतो, विचारपूर्वक काही गोष्टी करायला लागतात, कारण अभ्यास करायला वेळ लागतो। आणि देवेंद्रजींनी संपूर्ण अभ्यास करून हे आरक्षण दिलेलं आहे। याच्यात मात्र शंकेने आणि हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे। याबद्दल देवाभाऊ आणि सर्व महायुतीच्या टीमचे मी आभार मानतो। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने GR काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस सरकारचं आम्ही सर्व अभिनंदन करतो आणि त्यामुळे आम्ही जल्लोष करत आहोत। खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि विविध सवलतीही दिल्या पाहिजे, या बाजूने देवेंद्र फडणवीस सरकार होतं। परंतु काही राजकारण्यांनी त्याचा गैरअर्थ लावला आणि त्यामुळे समाजात दुही करण्याचं काम केलं होतं। परंतु देवेंद्रजींनी आता GR काढलाय, त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहे, त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारचं अभिनंदन करत आहोत, जल्लोष करत आहोत। तसेच धन्यवाद देवाभाऊ, एक मराठा लाख मराठा अशा आशयाचे फलके झळकले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपसमितीने घेतलेल्या निर्णयानंतर भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आल्याचं बोललं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी इसाक कुरेशी।